नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रब्बी हंगामासाठी डाळी आणि गहू यांच्या आधार मूल्यात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पडून राहिलेल्या हजारो टन सोन्याचा उपयोग कल्याणकारी योजनांसाठी व्हावा यासाठी 3 सुवर्ण योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. कुख्यात गुंड छोटा राजन पहाटे भारतात येणार. महाराष्ट्र सरकारकडून राजनवरील सर्व खटल्यांची प्रकरणं सीबीआयकडे हस्तांतरित. सन 2016 पर्यंत राज्यातली 50 गावं डिजिटल विलेज करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. वाशिम जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर त्रास झालेल्या 22 जणांवर उपचार सुरू. आणि मोहाली क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजी ढेपाळली. पहिल्या डावात भारताच्या 201 धावा. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. आगामी रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारनं डाळी आणि गहू यांच्या किमान आधार मूल्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. डाळींचे 250 रुपये प्रति क्विंटल तर गव्हाचे 75 रुपये प्रति क्विंटल आधार मूल्य वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी आज संध्याकाळी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक व्यवहारांसंबंधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीची आज बैठक झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती गोयल यांनी पत्रकारांना दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार गव्हाचे आधार मूल्य 1450 रुपयांऐवजी आता 1525 रुपये प्रति क्विंटल होणार आहे, तर हरभरा डाळीचे मूल्य 3425 रुपये प्रति क्विंटल होणार आहे. दारिद्र्य रेषेखालील जनतेला पुरेसं अन्नधान्य मिळावं यासाठी अतिरिक्त 27 लाख टन अन्नसाठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा देशातील जवळपास 20 राज्यांनी लागू केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशासमोरच्या गुंतागुंतीच्या आर्थिक समस्यांवर देशातल्या सुवर्ण साठ्यांच्या मदतीनं तोडगा काढण्याची संधी आज सुरू झालेल्या 3 योजनांद्वारे निर्माण झाली आहे. सोन्याला खरी झळाळी आणणाऱ्या या योजनांबद्दल ऐकूयात. सोन्याच्या गुंतवणुकीला डोळस पर्याय देणाऱ्या 3 योजनांचा प्रारंभ आज पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी एका दिमाखदार सोहळ्यात केला. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अर्थात सुवर्ण मौद्रीकरण योजना, गोल्ड सॉव्हरेन बॉन्ड स्कीम म्हणजे सुवर्ण रोखे योजना आणि सुवर्ण मुद्रा योजना या 3 योजनांच्या वेबसाईटचं उद्घाटन पंतप्रधानांनी यावेळी केलं. रोखे योजनेच्या पहिल्या 6 लाभार्थींना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आली. दरवर्षी भारत 1000 टन सोनं आयात करतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होतं. देशात जवळपास 5,40,000 कोटी रुपये किमतीचं 20,000 टन सोनं पडून आहे. या सोन्याचं देशाच्या शक्तीमध्ये रूपांतर करायचं आहे, त्यासाठी या योजना असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. घरोघरी असणारं स्त्रीधन हे महिला सक्षमीकरणाचं साधन म्हणून वापरण्याची सुवर्ण संधी या योजनांमुळे मिळाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या योजनांमध्ये छोट्या सोनारांचा एजंट म्हणून उपयोग करून घेण्याबद्दल विचार केला जाईल, असंही ते म्हणाले. या योजनेअंतर्गत 5 आणि 10 ग्रॅम वजनाची अशोकचक्र असलेली सुवर्ण नाणी आणि 20 ग्रॅमचं सुवर्ण पदक आजपासून MMTC केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालंय, तर सुवर्ण रोखे बँका आणि टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध झालेत. किमान 2 ग्रॅम ते कमाल 500 ग्रॅमची गुंतवणूक यात करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेद्वारे जारी होणारे हे रोखे अनेक प्रकारे उपयुक्त असून त्यांच्यावर गुंतवणूकदारांना 3.5% दरानं व्याज मिळू शकेल. सुवर्ण मौद्रीकरण योजना सध्याच्या सुवर्ण ठेव योजनेऐवजी लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत सूचित केलेल्या बँकांमध्ये नागरिक आपल्याकडचं सोनं ठेवीच्या स्वरूपात ठेवून त्यावर व्याज मिळवू शकतात. या योजना देशाला सुवर्ण युगाकडे नेण्यास सहाय्यभूत ठरतील, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. अर्थव्यवस्थेत सोन्याला सक्रिय सहभाग मिळवून देणाऱ्या या 3 नवीन योजनांचं महत्त्व तसंच भारतीय अर्थकारणातलं त्यांचं योगदान याबद्दल विवेचन करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. दीपक घैसास आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सोन्याचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या 3 सुवर्ण योजना आज सुरू झालेल्या आहेत. पंतप्रधानांनी त्यांचा शुभारंभ केलेला आहे. मुळात ह्या अशा प्रकारच्या योजना आता आणण्याची गरज का निर्माण झाली? एकतर अर्थव्यवस्थेत लिक्विडिटी जेवढी आहे किंवा आणखीन गुंतवणुकीची जी गरज आहे उद्योगांसाठी, ती उद्योगांची गरज ही साधारण भारतीय जनतेच्या सेव्हिंग्जमधनं बचतीतनं येते. आणि साधारण भारतात इतर
बऱ्याचशा पाश्चिमात्य देशांपेक्षा बचतीचा दर खूप जास्त आहे. परंतु ती बचत ही गुंतवणुकीमध्ये कशी कन्व्हर्ट करता येईल ह्याच्याकडे जास्त लक्ष देणं जरुरी आहे. भारतीयांमध्ये खासियत अशी आहे की जी बऱ्याचशा देशांमध्ये नाही आहे तशी, की आपल्याला सोनं घ्यायला खूप आवडतं आणि ते सोनं घेतल्यानंतर आपल्याला एक सेफ्टी वाटते की ते सोन्याचा भाव काही झालं तरी तसाच राहील किंवा जास्त वाढत राहील आणि एक सिक्युरिटी वाटते प्रत्येक माणसाला. आणि जगामध्ये आतापर्यंत असं झालं की बाजारभाव किंवा शेअर मार्केट जेव्हा कोसळतात तेव्हा सोन्याचा भाव वरती येतो, कारण मग लोकांना ते अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट म्हणून बरं वाटतं. आपल्याकडे ट्रॅडिशनली हजारो वर्षांपासून सोनं खरेदी करायची पद्धत आहे आणि प्रत्येकाकडे सोनं असतं. बऱ्याचशा देवस्थानांकडे सोनं आहे, बऱ्याचशा ट्रस्टकडे सोनं आहे. प्रत्येक गणपतीच्या इव्हन उत्सवात सुद्धा आपण बघतो सोन्याचे दागिने येतात. तर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही नॉन प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हटली जाते. ह्याच्यापासून उत्पादकता काही वाढत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट त्याची इंडस्ट्रीमध्ये होत नाही, एम्प्लॉयमेंट वाढत नाही आणि ही वाढून आता भारताच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत जरुरी आहे. त्यामुळे हे सोनं समावू कसं बाहेर काढता येईल लोकांच्या घरातून आणि त्याचा उपयोग भारतीय अर्थव्यवस्थेकरता कसा करता येईल आणि त्याच्या बदल्यात लोकांना परतावा कसा देता येईल किंवा काही इंटरेस्ट किंवा व्याज कसं देता येईल या बघण्याकडे दृष्टीने आतापर्यंत गेल्या 60 वर्षात एक 3-4 योजना अशा येऊन गेलेल्या आहेत. ही मला वाटतं एक नवीन प्रकारची योजना त्यांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर. ह्या ज्या 3 योजना आहेत, सुवर्ण मौद्रीकरण आहे, सुवर्ण मुद्रा रोखे, अशा या योजना आहेत, त्या मुळात नेमक्या काय आहेत थोडक्यात जरा सांगा. सुवर्ण नाणी जी आहे ती भारताची अशोकचक्र असलेली आणि गांधींचं चित्र असलेली आहे. अशी बऱ्याचशा देशांमध्ये नाणी आहेत. म्हणजे आता खास करून आम्ही जेव्हा बघतो जगामध्ये तेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये क्रुगर ज्याला म्हणतात ते क्रुगर नाणं हे त्याची सोन्याची व्हॅल्यूपेक्षा खूप जास्त असतं त्याची किंमत, कारण त्याला एक कलेक्टर आयटम्स म्हणून एक भाव असतो त्याला खूप. तर लोकांनी आपल्या भारताची नाणी असलेली पहिल्यांदाच चलनात येणारी किंवा विकली जाणारी ही नाणी आपल्याकडे साठवून ठेवावीत असा त्याच्यामध्ये एक उद्देश असतो. पण त्याहीपेक्षाचा उद्देश असा आहे की दागिना केला की तो विकायला कठीण जातो, पण नाणं असेल तर ते विकायला सोपं जातं. म्हणून इव्हन लक्ष्मीचं चित्र असेल नाणं सुद्धा आपण परत वितळवत नाही, म्हणजे परत नॉन प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट राहते. त्याच्याऐवजी ही जर का नाणी चलनात आली म्हणजे त्याच्या कलेक्टर्स आयटम म्हणून ती विकता आली आणि परत त्याच्याकडे पैसे घेता आले तर त्या सोन्याचा काहीतरी प्रोडक्टिव्ह यूज होऊ शकेल अशी एक त्याच्यामागे धारणा आहे. सुवर्ण कर्ज रोखे हे प्रायव्हेट बँकांनी किंवा ईटीएफच्या दृष्टीने सुद्धा आलेले आहेत की ज्यांना सोनं घ्यावंसं वाटतं आणि सोनं कशाला घ्यावंसं वाटतं तर एक सेफ्टी म्हणून की त्याचा भाव सतत वाढत राहणार आहे. तर तुमच्या रोख्याला सुवर्णाची किंमत त्यावेळची ही टॅग केली जाईल आणि जेव्हा तुम्ही विकाल त्यावेळेला त्यावेळच्या सोन्याच्या भावाने तुम्हाला परत पैसे मिळतील. हा त्याच्या मागे उद्देश आहे. म्हणजे तुम्ही सुवर्ण न घेता सुवर्णाची सेफ्टी त्याच्यामध्ये येईल, पण सोन्यामध्ये पैसे घालायची आवश्यकता नाही, पण हे पैसे सरकार जमा होऊन ते योजनांकरता वापरले जातील. हा सुवर्ण रोख्यांचा भाव आहे. म्हणजे त्याची प्राइस एकदा टॅग झाली की तुम्हाला तो सेफ्टी फॅक्टर सॅटिस्फाय होतो. तिसरी जी योजना आहे ती जास्त नवीन आहे की तुमचं सोनं जर का तुम्ही दागिने जर का बँकांमध्ये ठेवलेत तर एक 15 वर्षाची योजना आहे. त्या 15 वर्षानंतर तुम्हाला सोनं तेवढंच परत मिळेल तुमचं, पण त्या काळामध्ये तुम्हाला 2 ते 2.5% किंवा 2.25 ते 2.5% व्याज मिळेल आणि ते करमुक्त असेल. पूर्वी अशी एक योजना आली होती पण त्याच्यामध्ये 1% व्याज दिला होता. त्या योजनेला विशेष प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून आता त्यांनी व्याजदर वाढवून एक नवीन प्रकारे त्याची मांडणी करायचा प्रयत्न केला आहे. अच्छा, एक या योजना ज्या आता त्यांनी आणलेल्या आहेत त्यांनी देशाच्या अर्थकारणात लगेच काय त्वरित हालचाली काय सुरू होती? एक तर आज जर का बघितलं तुम्ही तर भारताकडे साधारण 20,000 टन सोन्याचा साठा आहे आणि यावर्षी बघाल तर साधारण 4,80,000 कोटी रुपयाचं सोनं भारतात आहे आणि साधारण $34 बिलियन सोनं यावर्षी आतापर्यंत इम्पोर्ट झालंय. आणि एकंदर जर का चालू अकाउंट मधली जर का तूट बघितली करंट अकाउंटवरची तर त्याच्या 18% एवढी अमाऊंट ही फक्त सोन्याच्या इम्पोर्टमध्ये आहे. म्हणजे जर का इम्पोर्ट बंद झाला सोन्याचा तर 18% तूट भरून निघेल आपोआप आणि त्यामुळे अर्थात इन्फ्लेशनवर परिणाम, महागाईवर परिणाम होईल त्याचा आणि इतर जे काय परिणाम असतात डेफिसिटचे ते सगळे भरून निघतील. आणि त्याकरता जर का हे सोनं जर का आपल्याला परत लोकांकडनं मिळालं तर ते सोनं परत बाजारामध्ये आणता येईल ज्वेलर्सच्या मार्फत म्हणा किंवा नाण्यांच्या मार्फत वगैरे. त्यामुळे सोन्याचा इम्पोर्ट आता जो होतोय तो हळूहळू कमी होत जाईल आणि हे सोनं जे घरामध्ये राहत आहे त्याच्याऐवजी ते मार्केटमध्ये सर्क्युलेट होईल. ज्यांना घ्यायचं आहे त्यांना ते सोनं परत परत घेता येईल आणि त्याच्या अगेन्स्ट पैशाची निर्मिती होईल इकॉनॉमीमध्ये. हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. म्हणजे इकॉनॉमिक दृष्ट्या सोन्याचे भाव कमी व्हायची शक्यता आहे थोडीशी, कारण इम्पोर्ट बंद झाल्यानंतर डॉलरशी जे पेग होतं डॉलर वाढत असतो त्यावेळेला ते आणि कस्टम ड्युटीमुळे तो पेग राहणार नाही त्याच्यावर. आणि भारतातल्या भारतात सोनं रुपयामध्ये ट्रेड झाल्यामुळे किंवा सर्क्युलेट झाल्यामुळे त्याचा भावाचा आणि जागतिक सोन्याच्या भावाच्या चढीचा हा विशेष परिणाम राहणार नाही. त्यामुळे कदाचित सोन्याचा भाव कमी व्हायची शक्यता आहे काय त्याच्यामध्ये.
दुसरा त्याचा परिणाम असा आहे की ते एक सामाजिक पण त्याला खूप अर्थ द्यायचा प्रयत्न केला की विमेन एम्पॉवरमेंट सक्षमीकरण जे महिलांचं आता करायचा प्रयत्न चाललाय की त्याच्यामध्ये आता बायकांकडे स्वतःचं असं जे काय असतं ते स्त्रीधन असतं की त्याच्यामध्ये लग्नात मिळालेले दागिने, माहेरून आणलेले दागिने, नवऱ्याने दिलेले दागिने वगैरे. तर हे स्त्रीधन आता त्याचा उपयोग काही त्या स्त्रीला नाहीये. तर त्याचा उपयोग करून जर का तुम्ही आयदर कर्जरोख्यामध्ये लोन त्याच्या अगेन्स्ट घेतलं किंवा त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इंटरेस्ट मिळायला लागला तर त्याच्यामुळे महिलांच्या हातात आर्थिक थोडंसं सक्षमीकरण होऊन, सबलीकरण होऊन त्यांना एक एम्पॉवरमेंटची जी एक भावना त्यांच्यात निर्माण होईल. किंवा एखाद्या सेल्फ हेल्प ग्रुपला समजा स्वतःच्या त्या बायकांना उद्योग चालू करायचा आहे, लहान लहान उद्योग असतील ते, पण ते कर्ज काढण्यापेक्षा घरातलं सोनं वापरूनच ते पैसे उभे करून जर का त्यांना तो उद्योग करता आला तर सोनंही तसंच राहील. म्हणजे तुम्हाला नंतर परत ते सोनं घेता येईल आणि आता तुमचा उद्योग चालेल आणि त्यावर मिळणारं त्यावर लागणारं व्याज अदरवाईज हे खूप कमी असेल आणि त्यामुळे तुमची जी स्वतःची उद्योग करण्याची कल्पना आहे आणि त्याची जी एक प्रॉफिटेबिलिटी आहे त्याच्यावर चांगला परिणाम होईल असा एक अंदाज त्याच्यामध्ये आहे. अच्छा, कारण आताही आपण बँकांमध्ये किंवा सोनाराकडे आपण म्हणजे सोनं गहाण ठेवून त्याच्यावरती घेतोच पैसे. हा, मग तो काय त्याच्यात काय फरक? एक तर दोन गोष्टी त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट असतो तो अतिशय जास्त असतो सोन्याच्या याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे साधारणपणे आता अशी एक सामाजिक भावना अशी असते की घरातलं सोनं गहाण ठेवलं तर ते सावकाराकडे, तर ते गावागावातून किंवा बऱ्याचशा शहरातून सुद्धा समाजामध्ये हे चांगलं मानलं जात नाही. पण कदाचित सरकारकडे जर का गहाण ठेवलं तर त्याचा परिणाम तेवढा वाईट नसाल आणि सामाजिक भान त्याच्यामुळे लोकांना आहे असं एक भावना निर्माण. आता आपण प्रचार कसा त्याचा करतोय, सरकार त्याचा प्रचार कसा करतोय आणि आपण कोणत्या भावनेने ती स्कीम अंगीकारतोय याच्यावर त्याचं पूर्ण यशस्वीता अवलंबून राहील. पण हे सावकाराकडे देण्यापेक्षा सरकारकडे जमा केलेलं जास्त विश्वासार्ह स्कीम असेल अशी एक भावना असेल. बरोबर. म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांना थेट फायदा याच्यातून म्हणजे असा की हा व्याजदर एक कमी असेल, व्याजदर टॅक्स फ्री मिळेल आणि तो आतापर्यंत त्या सोन्यावर काही तुम्हाला रिटर्न मिळत नव्हता. म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट आपण ज्याला म्हणतो ती तशी होती. ती फक्त ते अप्रिसिएशन जेवढं असेल तेवढंच, पण ते अप्रिसिएशन कधी तुमच्या हातात येत नाही कारण तुम्ही कधी सोनं विकतच नाही घरातलं. त्यामुळे त्याच्याऐवजी तुम्हाला 2-2.5% जर का त्याच्यावर इंटरेस्ट मिळत राहिला तो जास्त फायद्याचा आहे. पण मग आता ही प्रक्रिया कशी असणार आहे? आता जर का मला सोनं सरकारकडे द्यायचं असेल किंवा बँकात द्यायचं असेल तर माझे दागिने मी सरकारमध्ये देणार. सरकार ते दागिने सगळे एकत्र करून त्याचे परत बार बनवणार आणि ते बार परत ज्वेलर्सना किंवा ह्याला जे इम्पोर्ट करता अदरवाईज इम्पोर्ट करत होते त्याच्याऐवजी हे सोनं परत सर्क्युलेशनमध्ये येईल. त्यामुळे इम्पोर्ट्स कमी होतील आणि त्याच्यावर सरकार तुम्हाला इंटरेस्ट देईल आणि 15 वर्षानंतर तुम्हाला हे परत तेवढंच सोनं तुम्हाला परत मिळेल आणि कदाचित तुम्हाला 15 वर्षानंतर नवीन येणाऱ्या डिझाईनचं नवीन दागिने करून घ्यायचा आनंद मिळेल. असा एक त्यातला भाग आहे. बरं, म्हणजे आर्थिक फायद्यांखेरीज अन्य कुठले कुठले फायदे या योजनांद्वारे होऊ शकतात? एक सामाजिक फायदा असं म्हटलं तसं महिला सक्षमीकरण. त्याच्यामध्ये फ्लिप साईड पण अशी त्याची आहे की जसा प्रत्येक स्कीमला चांगल्या गोष्टी असतात, चांगल्या भावनेने केलेल्या असतात त्या, परंतु एक अशी शक्यता वाटते की त्याच्यामध्ये काळा पैसा हा गोल्डमध्ये असतो आणि जेव्हा तुम्ही सोनं सरकारकडे द्यायला जाल मोठ्या प्रमाणात त्यावेळेला कदाचित तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस यायला सुरुवात होईल की तुम्ही हे सोनं कुठून खरेदी करत दाखवा. आतापर्यंत स्त्रीधनाचं सोनं आहे त्याच्यावर असे प्रश्न येत नव्हते कारण स्त्रीधन हे स्त्रीचं असतं आणि त्याला सोर्स विचारला जात नव्हता. परंतु एकदा बँकेकडे टाकल्यानंतर तुम्ही किती गोल्ड तुमच्याकडे होते जाहीर होईल आणि ते जाहीर झाल्यानंतर तो सोर्स कुठे होता, मग तो इन्कम टॅक्स आणि मग परत पूर्वीचे तुमचे रिटर्न्स ओपन करणं वगैरे अशी एक भीती. कारण त्या योजनेप्रमाणे 50,000 रुपयाच्या वरती जर का सोनं असेल तर तुम्हाला पॅन नंबर द्यायला लागेल तुमचा आणि केवायसीच्या सगळ्या नॉर्म्स आहेत त्या ह्याच्यात फॉलो होतील आणि हे जर का असेल तर त्यामुळे कदाचित जो ब्लॅक मनीचा पैसा सोन्यामध्ये घातलेला आहे ते सोनं कदाचित बाहेर येणार नाही आणि या देवळांमध्ये वगैरे जे हजारो टन सोनं आहे ते सोनं बाहेर कसं काढता येईल सरकारकडे, कारण ते नुसतंच पडू नये वर्षानुवर्ष, तर तेच कसं बाहेर काढता येईल त्याच्याकरता त्यांनी काहीतरी आणखी नवीन रूल्स करणं जरुरी आहे. केवळ लहान वर्गाकडनं किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोकांकडनं हे सोनं घेण्यापेक्षा या मोठ्या प्रमाणात मिळणारं सोनं कसं देशाकरता वापरता येईल याचा विचार होणं जास्त जरुरी आहे. बरोबर. आणि एक नजीकच्या काळात म्हणजे आता हे सोनं मोबिलाइज होईलच, पण दूरगामी म्हणजे विचार केला तरी भारताला, देशाला त्याचा किती फायदा होऊ शकतो? शेवटी मला वाटतं दूरगामी परिणाम हवे असतील तर तुम्हाला सोन्याची हाव कमी करणं आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी करणं हे देशाच्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. परंतु याच्याकरता इकॉनॉमी सक्षम असणं हे महत्वाचं आहे कारण इकॉनॉमी दुर्बल झाली की लगेच लोक सोन्याकडे वळतात किंवा प्रेशियस मेटलकडे वळतात. त्यामुळे इकॉनॉमी चांगली हेल्दी ठेवणं आणि त्यामुळे लोकांची सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायची इच्छा कमी होणार आणि त्यामुळे नॉन प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट कमी होऊन प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट वाढणं आणि त्याचा उपयोग अर्थकारणाला होणं हे सर्वात दूरगामी चांगले परिणाम आहेत.
सर, आज आपण इथे आलात आणि या तिन्ही योजनांविषयी आम्हाला सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. दिवाळीच्या काळात मुंबईकरांना पाणी कपातीचा कोणताही त्रास सहन करावा लागणार नाहीये. दिनांक 10, 11, 12 नोव्हेंबर या दिवशी पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. कुख्यात गुंड छोटा राजन याला इंडोनेशियातील बालीमधून भारतात आणण्यात येत असून महाराष्ट्र सरकारनं राजनवरील आरोपांची सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवली आहेत. त्यामुळे छोटा राजन आता सीबीआयच्या ताब्यात राहील, असं राज्याचे अतिरिक्त गृहसचिव के.पी. बक्षी यांनी आज संध्याकाळी मुंबईत एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. छोटा राजनच्या खटल्यांमध्ये मुंबई पोलीस तसंच राज्य सरकार सीबीआयला सर्वतोपरी मदत करेल, असंही बक्षी यांनी यावेळी सांगितलं. या पत्रकार परिषदेला मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद उपस्थित होते. इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बंद करण्यात आलेल्या बाली विमानतळावरची उड्डाण सेवा आज दुपारी पुन्हा सुरू झाली आहे. त्यानंतर आज रात्रीच छोटा राजनला भारतात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. राजनला रात्री दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार आहे. छोटा राजनवर अनेक खटले आहेत, त्यामुळे कोणत्या खटल्याच्या कामासाठी त्याला मुंबईत कधी आणायचा याचा निर्णय सीबीआयच घेणार आहे, असं बक्षी यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या खटल्यांसाठी छोटा राजनला मुंबईत आणलं तर त्याच्या सुरक्षेची तसंच वैद्यकीय मदतीची सर्व व्यवस्था करण्यात येईल, असं मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी यावेळी सांगितलं. नवनवीन शोध हे भविष्यातलं चलन असून संशोधन हीच खरी संपत्ती असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रपती भवनात अभ्यागत परिषदेला संबोधित करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यावेळी उपस्थित होते. इम्प्रिंट इंडिया माहिती पुस्तिकेचं प्रकाशन यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झालं. तसंच त्याची पहिली प्रत पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सादर केली. देशातली अभियांत्रिकी आणि तांत्रिक आव्हानं सोडवण्यासाठीचा इम्प्रिंट इंडिया संशोधन आराखडा आयआयटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांनी संयुक्तरित्या विकसित केला आहे. विज्ञान वैश्विक आहे, पण विकासासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित होणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान म्हणाले. स्वस्त तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊन ते विकसित करण्यासाठी लक्ष देण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील 3,839 किलोमीटर लांबीचा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दळणवळण मंत्रालयानं आज तात्विक मंजुरी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आज झालेल्या एका बैठकीत या संदर्भातला निर्णय घेण्यात आला. सरकार केवळ स्मार्ट शहरच नाही तर स्मार्ट गावंही विकसित करत आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचं भारतात कार्यान्वयन सुरू झाल्याला 25 वर्ष झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 2016 पर्यंत राज्यातली 50 गावं डिजिटल विलेज करण्याचं उद्दिष्ट असून मायक्रोसॉफ्टनं त्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. उद्योग उभे करण्यासाठीच्या परवानग्या 76 वरून 37 पर्यंत कमी करण्यात आल्यामुळे नवे उद्योग सुरू करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी पुरेसा होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात 42 सरकारी सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं सर्व सेवा ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी रोल मॉडेल ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. डिजिटल समावेशकता वाढवण्यासाठी प्रादेशिक भाषांमधून सॉफ्टवेअर विकसित करण्याचं आवाहन रविशंकर प्रसाद यांनी मायक्रोसॉफ्टला केलं. वनक्षेत्र टिकवण्याचं आव्हान पेलताना आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच लोकसहभाग महत्वाचा आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधिनीमध्ये वनसंवर्धन आणि ग्रामीण उपजीविकेची साधन सुरक्षा या विषयावर आयोजित चर्चासत्राचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. वनांवर अवलंबून असणाऱ्यांना उपजीविकेचे पर्याय उपलब्ध करून देऊन वनांवर आधारित पूरक उद्योग व्यावसायिक दृष्टीनं करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गेल्या वर्षभरात 69 निर्णय वन विभागानं घेतले असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचं मत वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चासत्रात व्यक्त केलं. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावळा देखील उपस्थित होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या 5व्या आणि अंतिम टप्प्यात आज विक्रमी 60% मतदान झाल्याची माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय नायक यांनी दिली. आज 9 जिल्ह्यातल्या 57 मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आज सर्वाधिक म्हणजे 67.27% मतदान कटिहारमध्ये
तर त्या खालोखाल 64% मतदान किशनगंजमध्ये झालं. आज एकूण 827 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झालं. यामध्ये 58 महिलांचा समावेश आहे. बिहार विधानसभेच्या 5ही टप्प्यात एकूण 56.80% मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली. वाशिम इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरानंतर 22 जणांना त्रास जाणवू लागल्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यापैकी 8 जणांना कायमचं अंधत्व येण्याची शक्यता आहे. सर्वांना मुंबईच्या जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. शिबिरातील इतर 4 उपचार करून रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेखा मेंढे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत चव्हाण यांना निलंबित करण्यात आलं आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 13 आणि 15 तारखेला ऑक्टोबरला शस्त्रक्रिया केलेल्या काही रुग्णांना जंतुसंसर्ग झाला आहे. त्याच्यामधले 23 रुग्ण जे हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. या सर्व रुग्णांना जंतुसंसर्ग झाल्यानंतरच्या त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्यावर औषधोपचार आम्ही करतो आहे. त्याच्यातल्या 4 रुग्णांना आज दृष्टी परत आलेली आहे. 19 रुग्णांना जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्याच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये किती रुग्णांना दृष्टी येईल हे आज सांगता येणं शक्य नाही आहे, कारण जंतुसंसर्ग होऊन 15 दिवस झालेला आहे. अकोल्यातल्या सर्वोपचार रुग्णालयातही 5 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची दृष्टी पुन्हा पूर्ववत होत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे. पुण्यातल्या FTII म्हणजेच चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या संदर्भात सुरू असलेल्या घडामोडींचा निषेध म्हणून चित्रपटसृष्टीतल्या 24 जणांनी आपले राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. FTIIच्या घडामोडींसह देशात सुरू असलेल्या असहिष्णुतेमुळे हे पुरस्कार परत करत असल्याचं सईद मिर्झा यांनी म्हटलं. राष्ट्रपती तसंच पंतप्रधानांनाही या संदर्भात पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारकडून चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांसंदर्भातील वक्तव्य निराशाजनक असल्याचं ते म्हणाले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते सांगली इथं हा पुरस्कार वितरित करण्यात आला. मराठी नाट्य क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा असा भावे पुरस्कार मला मिळाला. तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आहे असे उद्गार विक्रम गोखले यांनी काढले. असहिष्णुतेच्या वातावरणामुळे देशातील कलावंत आज पुरस्कार परत देत आहेत. पण मी पुरस्कार परत देणार नाही, कारण ते मी कष्टानं मिळवले आहेत. असहिष्णुता म्हणाल तर ती काय आजच आलेली नाही, यापूर्वीही ती होतीच, असं स्पष्ट मत गोखले यांनी व्यक्त केलं. नाटककार विष्णुदास भावे यांच्या जीवनावरील नाट्य प्राधिम या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश करावा असं गोखले यांनी सूचित केलं. शाल, श्रीफळ, गौरव पदक आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रंजनी जोशी यांना, तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दि गोवा हिंदू संस्थेचे प्रमुख रामकृष्ण नाईक यांना आज जाहीर करण्यात आला. मराठी रंगभूमी दिनानिमित्त या दोन्ही पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. या दोन्ही पुरस्कारांसंदर्भातली बैठक नुकतीच तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज उपस्थित होत्या. 5 लाख रुपये मानधन, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. अभिरुची संपन्न समाज निर्माण करायचा असेल तर सांस्कृतिक चळवळींसोबत रंगभूमीचीही साथ असणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ रंगकर्मी तथा माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी आज सोलापुरात व्यक्त केलं. रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूर यांच्या वतीनं रंगकर्मी कलाकार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा समृद्ध करण्यात मराठी रंगभूमीचा मोठा सहभाग असून रंगभूमीमुळे मराठी भाषेतील अलंकार, व्याकरण आणि उच्चार प्रगल्भ बनले आहेत असंही ते म्हणाले. यावेळी रंगभूमीची सेवा करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसंच पालकत्व या दिवाळी अंकाचं प्रकाशनही करण्यात आलं. नाशिकमध्ये देखील रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. अनेक वर्ष रंगभूमीवर कार्य करत असलेल्या व्यक्तींचा यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीनं सन्मान करण्यात आला. क्रिकेट. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मोहाली इथं आजपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या 201 धावा झाल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण खेळाच्या दुसऱ्या षटकात संघाचं खातंही उघडलेलं नसताना शिखर धवनला
फिलँडरनं तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारानं मुरली विजयच्या साथीनं सावध खेळ केला. पण पुजारा 31 धावा करून बाद झाला आणि भारताची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. मुरली विजयनं केलेल्या 75 धावांमुळे भारताची धावसंख्या 201 पर्यंत पोहोचू शकली. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 28 धावा झाल्या होत्या. हवामान. येत्या 24 तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 25. नागपूर 33, 20. पुणे 33, 18. औरंगाबाद 33, 19. नाशिक 33, 17. कोल्हापूर 32, 22. रत्नागिरी 34, 23. सोलापूर 36, 23. आणि अमरावती कमाल 32, किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी डाळी आणि गहू यांच्या आधार मूल्यात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पडून राहिलेल्या हजारो टन सोन्याचा उपयोग कल्याणकारी योजनांसाठी व्हावा यासाठी 3 सुवर्ण योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. कुख्यात गुंड छोटा राजन पहाटे भारतात येणार. महाराष्ट्र सरकारकडून राजनवरील सर्व खटल्यांची प्रकरणं सीबीआयकडे हस्तांतरित. सन 2016 पर्यंत राज्यातली 50 गावं डिजिटल विलेज करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. वाशिम जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर त्रास झालेल्या 22 जणांवर उपचार सुरू. आणि मोहाली क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजी ढेपाळली. पहिल्या डावात भारताच्या 201 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.